गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आता मी आलोय शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला. थोडी भूक लागली, रात्री येताना वेळ झाला तर आम्ही थांबलो नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये आहे कांदे पोहे. चहा आणि नाश्ता करून झाला. सुनील लागला कांदे पोहे खावलाय, पण सुनीलने का नाश्ता खाला नाही. आता चाललो दर्शनाला. शेगाव दर्शन जाम करतो केली. स्काय ब्लू मध्ये आलो. एक पण रूम अवेलेबल नाही, एवढी गर्दी आहे भरपूर. 500 रूम बुकिंग आहे सगळ्या. 500 रूम गेलेल्या आहेत. काय बोलणं तुझं, काय म्हणणं आहे का? आता काही नाही, सुनीलला उपाशी ठेवला. आम्ही देत होतो नाश्ता. नाही तो बोलतो नाश्ता चांगला नाही, बोलतो नाश्ता बोलतो. आम्ही देत होतो, तुम्हाला घेता नाही. वैजनाथ पर्लीला निघालो. नक्की ना दर्शन कुठला घ्यायचं? वैजनाथ पर्लीचा म्हणजे ज्योतिर्लिंग का तो आंबे पर्ली वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे तो. आज आम्ही नवीन ड्रायव्हर बसवलाय गाडीवर. तो ड्रायव्हर नसून आमचा तो स्क्रू ड्रायव्हर आहे. गाडीचे मालक चालवतात. आता ड्रायव्हर उतरलेले आहेत. आज आम्ही जीव ड्रायव्हर उतरला, गाडीचे मालक गाडी चालवतात. हे साला एक ड्रायव्हर आहे. आता जेवायला थांबलो तिकडं. 5 तासाची रनिंग आहे अजून. संध्याकाळ होईल आम्हाला वैजनाथ पर्लीला पोहोचायला. इथं बघा असं बेस्ट आहे एकदम. सुनील जेवणार काय? विक्की पण जेवायला उतरला. चला बघू आतमध्ये काय भेटतंय. फायनली आता जेवण झालेलं आहे आमचा. आता जेवायला बसतोय. आमचा इथं सगळ्यांनी प्लेटी लावते. सुनील सगळ्यांना लावतं का एकट्याला? म्हणजे दोस्तीन गद्दारी का? या जेवायला सगळी. सुनील चाप भेटलं का? भेटला ना? कोंबडीचं चाप बघलं ना सुनील आज. या जेवायला. टाडा डाड. छत्री दाखव आम्हाला इकडं. हा उल्का लेक मी पण फर्स्ट टाइम ऐकलं. उल्का लेक बघायला आलो. लोणार सरोवर जिथं उल्का पडलेली 5000 वर्ष अगोदर, असं काहीतरी त्याचा इतिहास आहे. पण ते अजून मी पण फर्स्ट टाइम ऐकलेलं आहे. तेच बघायला आलो. एक तर हॉटेलला जेवायला बसलो होतो. तिथे एखाद्या काकांनी सांगितलं तुम्ही इकडे 100% जाच. काहीतरी 20 किलोमीटर आहे सांगितलेलं. आता चाललोय आम्ही तेच बघायला. यातून आम्ही सर्व आलेलो आहोत. काहीतरी 5000 वर्षापूर्वी उल्का पडलेली असा हा स्पॉट आहे. तुम्ही बघू शकता. समोर बघा किती मोठा लेक आहे. हा मग तेच मी पण फर्स्ट टाइम ऐकलंय स्पॉट. हा मला वाटलं तुम्ही याच बघायला आलतो का लोणार लेकला. बघा
बघू शकता किती सुंदर असा नेचर दिसते आपल्याला. आता आम्ही बैजनाथ पर्लीच्या मंदिरात आलो. बैजनाथांच्या अंबेजोगाई या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. आतमध्ये तुम्हाला दाखवतो.